बाग फिरत असताना बागेच्या वेशीवर शेलटाचं झाड दिसलं आणि हे फळ पाहिल्यानंतर प्रत्येकाला खावंसं वाटणारच असं हे खूप चांगलं फळ आहे. याला आपल्या शास्त्रशुद्ध भाषेमध्ये ब्लूबेरी असं म्हटलं जातं किंवा इंडियन चेरी हे सुद्धा नाव याला आहे. आम्ही आमच्या गावाकडं याला शेलटू म्हणजे शेलूट असं म्हणतो. तुम्ही तुमच्या गावामध्ये हे झाडाला किंवा या फळाला काय म्हणतात हे नाव मला कमेंट करून जरूर कळवा. शेलूट हे फळ अतिशय आयुर्वेदाने परिपूर्ण असलेलं झाड आहे. खोकला, सर्दी आणि पोटाचे विकार यांच्यावर रामबाण उपाय म्हणून शेलटाकडं पाहिलं जातं. आम्ही मात्र लहानपणी या शेलटाचा जो ग्ल्यू असतो म्हणजे चिकट पदार्थ असतो, त्या चिकटाचा फोटो चिपकवण्यासाठी किंवा वह्यांची पानं, पुस्तकांची पानं चिपकवण्यासाठी या फळाचा आम्ही वापर करायचो आणि खूप फळं आम्ही खायचो. त्याचा कदाचित आम्हाला खूप फायदा या संपूर्ण सीझनमध्ये होत असावा. पण तेव्हा नकळतपणे खायचो. आत्ता मात्र जाणीवपूर्वक ही फळं खायची आहेत. कारण जुनी माणसं म्हणतात, की जी फळं ज्या सीझनमध्ये येतात, ते प्रत्येक फळ आपण चाखलं पाहिजे. मेच्या एंडिंगला ते जूनच्या स्टार्टिंगला ही फळं परिपक्व झालेली असतात. पहिला पाऊस पडेपर्यंत ही फळं चांगल्या रीतीने झाडावर बाजलेली असतात. झाडावरचीच ही बाजलेली फळं आपण काढलेली आहेत कारण तिथं खूप अडचण होती आणि ती आता आपण चाखतोय. 10 वर्षांपूर्वी हे फळ खाल्लं होतं. तीच गोडी आणि त्याच पद्धतीचं फळ आजही ती गोडी अशी जिभेवर रेंगाळते. 10 ते 15 वर्षांपूर्वीचं बालपण आठवलं. खूप मस्त फळ आहे. कमाल फळ आहे. आयुर्वेदाने परिपूर्ण असलेलं फळ असल्याकारणाने आपणही हे ट्राय करावं आणि या फळाला आपल्याकडं काय म्हणतात त्याचं नाव मला कमेंट करून जरूर कळवा.